नमस्कार भक्तिप्रेमी मित्रमैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मात देवघराला घराचा सर्वात पवित्र कोपरा मानला जातो. आपण रोज देवाची पूजा करतो, पण अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की देव नेमके कधी धुवावे, कोणत्या दिवशी देव धुणे टाळावे आणि ते धुण्याची योग्य पद्धत काय आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2. देव कधी धुवावे आणि कधी टाळावे. अमावस्या. देव स्वच्छ करण्यासाठी अमावस्या ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते. एकादशी आणि गुरुवार या दिवशी घराची मोठी साफसफाई किंवा देवघर घासून पुसून स्वच्छ करणे टाळावे. असे मानले जाते की या दिवशी डीप क्लीनिंग केल्याने घरातील बरकत कमी होते. रात्रीची वेळ. सूर्यास्तानंतर किंवा रात्री कधीही देवघर स्वच्छ करू नये. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न राहत नाही. सणोत्सव. कोणत्याही मोठ्या सणापूर्वी तुम्ही देव स्वच्छ करू शकता. 3. देव धुण्याची योग्य पद्धत. स्वतंत्र स्नान. कधीही सर्व देवांना एकाच ताटात एकत्र ठेवून पाणी ओतू नका. एक मूर्ती घेऊन त्यांना स्वतंत्रपणे स्नान घालावे. मूर्तींची काळजी. देव स्वच्छ करताना त्यांना जमिनीवर ठेवू नका. एका स्वच्छ पाटावर किंवा ताम्हणात ठेवा. रसायने टाळा. देवांना स्वच्छ करण्यासाठी डिटर्जंट किंवा जास्त प्रमाणात पितांबरी वापरू नका. पितांबरीने मूर्तींची झीज होऊ शकते. नैसर्गिक उपाय. पितळी मूर्ती चमकवण्यासाठी लिंबू, आंबट दही, चिंच किंवा हळद यांचा वापर करा. यामुळे मूर्ती नैसर्गिकरित्या चमकतात. ब्रशचा वापर. जर तुम्ही ब्रश वापरत असाल तर तो पूर्णपणे नवीन असावा. वापरलेला किंवा जुना ब्रश देवासाठी कधीही वापरू नका. 4. पूजेचे काही महत्त्वाचे नियम. दिवा आधी लावा. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी नेहमी दिवा लावावा. अग्नीच्या साक्षीने केलेली पूजा लवकर फळाला येते. नैवेद्य. देव स्वच्छ केल्यानंतर त्यांना हळदकुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करून नैवेद्य नक्की दाखवावा. अन्नपूर्णा आणि कुलदेवता. आपल्या देवघरात कुलदेवी, कुलदेवता, गणपती, अन्नपूर्णा माता आणि बाळकृष्ण यांची मूर्ती असणे अत्यंत शुभ मानले जाते. तर मित्रांनो, देवांची सेवा आपण जेवढ्या श्रद्धेने आणि नियमाने करू, तेवढीच प्रसन्नता आपल्या घरात नांदते. ही माहिती तुम्हाला कशी वाटल